सोलापूर लष्कर येथे छोटा हत्ती 4 चाकी वाहनातून गणपती घेऊन जाताना भीषण अपघात झाला। या अपघातात अंदाजे 12 ते 14 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जखमींना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असून सदर ठिकाणी पोलीस देखील दाखल झाले होते। याबाबत मिळालेली प्राथमिक माहितीनुसार नंदिनी तायप्पा मैत्रे वय 15 राहणार सरस्वती चौक, गणेश नरसिंग मच्चा वय 16, प्रशांत विजय नवगिरे वय 15, नरसप्पा चिन्नापोगलू वय वर्षे 18, गोविंद काळे वय वर्षे 36, नरसम्मा सिद्धाराम चिन्नापोगलू वय वर्ष 54, राकेश लक्ष्मण पिल्लोळू वय वर्ष 12, लक्ष्मण पिल्लोळू वय वर्ष 10, सोनाली वय 21, आकाश चिन्नापोगलू 11, नागेश चिन्नापोगलू 12, प्रशांत नवगिरे 13, आकाश चिन्नापोगलू, लक्ष्मण पिल्लोळू वय वर्षे 10, सोनाली चिन्नापोगलू वय वर्षे 21, आकाश चिन्नापोगलू, नागेश चिन्नापोगलू, प्रशांत नवगिरे, आकाश चिन्नापोगलू, रमेश मेत्रे असे जखमींचे नाव आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अजित बोराडे हे देखील शासकीय रुग्णालयात दाखल होऊन जखमींची विचारपूस करत आहेत। अधिक माहिती नातेवाईकांनी व मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी समाजामधील महिला आणि लहान मुलं श्रीची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे। याच्यामध्ये 10 ते 15 लोक जखमी आहेत, त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत, लहान मुलं जखमी आहेत, मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायव्हर असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा जामबंदी मोर्चा समाज हे रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन करेल। एकूण किती जखमी? 15 लोक पोलीस उपायुक्त येऊन गेले, आत्ता पाहणी केली त्यांनी आणि या ठिकाणी संबंधित OPD देखील डॉक्टर वगैरे ते सगळी तपासणी करत आहेत, ट्रीटमेंट चालू आहे आणि पोलीस खात्याने देखील आम्हाला सहकार्य करता अशा पद्धतीनं साहेबांनी देखील आत्ता सांगून गेलेले आहेत, त्या पद्धतीनं कारवाई चालू आहे। गंभीर जखमी कोण आहेत? महिला एक मुलगी, नंदिनी मुलगी आहे। ड्रायव्हर पकडला गेला? ड्रायव्हर पकडले गेले। 3 महिला गंभीर जखमी आहेत, त्यात एका 14 वर्षाच्या मुलीचा एक डावा पाय पूर्ण कट झालेला आहे, ती अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी आहे आणि बाकीचे लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, काही लोकांना डोक्याला मार लागला आहे, हाताला मार लागला आहे। हे एक मोठं संकट आमच्या मोची समाजावर आलेलं आहे। मी शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काहीतरी आर्थिक निधी तरतूद करावी मुख्यमंत्री साहेबांनी आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती करतो। ना आता आमच्या अध्यक्ष सांगितल्याप्रमाणे जर ते ज्याच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही मोची समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू याच्याविरुद्ध। कार्याध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि जाममुनी मोची समाजचा जनरल सेक्रेटरी। आज जे घटना घडली ते आमचे गल्लीतले जवळजवळ सर्व मंडळ आम्ही ऑर्डर दिलेला भंडारे आर्ट्सकडं, पण मुलं बाळं गेल्यानंतर तिथं अत्यंत आईगईने हे ड्रायव्हर जो खूप पिला होता त्यांनी अनेक लोकांना 5-6 लोकांना त्यांनी ठार करण्याच्या उद्देशाने त्यांनी घुसवला, त्याच्या अनेक लोक वाचले, परंतु एक लहान पोरगी आहे नंदिनी म्हणून एक मुलगी आहे तिचा पूर्ण पाय फ्रॅक्चर झालेला आहे। आम्ही वाघमारे साहेब पोलीस निरीक्षक MIDC आणि साहेबांना सांगितलं ना, माझे आमदार आडम मास्तर आलं याची कल्पना आम्ही माननीय खासदार प्रणितीताई शिंदे यांना दिलेली आहे। आता त्यांनी कबाडे साहेब म्हणले की आम्ही कारवाई करतो, आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला लय चांगलं झालं, पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज रस्त्यावर उतरणार आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा, कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे। आम्ही करून खाऊन आम्ही मुलं बाळासकट आम्ही गणपती आणायला गेलो, आम्ही देवाला आणायला गेलो, एवढा मोठा आघात आम्हाला यांनी दिलेला आहे। अहो तो एवढं विसर्जन असताना त्यांनी एवढा चौकामध्ये त्यांनी एवढं काय ट्रक घेऊन आला तो, तर त्याच्यावर आता कारवाई व्हावी ही अशी आमची विनंती आहे।